शेतकरी मित्रांनो, पीक विमा कंपन्यामध्ये म्हणजे पीक विमामध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे. सरसकट 95% पीक विमा कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणती 2 कामं केल्यानंतर हे पीक विमा मिळणार आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायची विसरू नका. खाली कोपऱ्यामध्ये सबस्क्राईब बटन आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जे काही तुम्हाला इथून मागे 4 ट्रिगरद्वारे पीक विमा मिळत होता. म्हणजेच की कापणी पूर्वआधी जेव्हा नुकसान होते त्याचं तुम्हाला पीक विमा मिळत होता, किंवा तुमच्या कापणी पश्चात नुकसान झाल्यानंतर बी पीक विमा मिळत होता. त्यानंतर 25% अग्रिमसुद्धा पीक विमा मिळत होता व उर्वरित 75% पीक विमा पण मिळत होता. पण शेतकरी मित्रांनो, 2025 म्हणजे की 2024ला जे काही सरकारने पीक विमा म्हणजे की 25% अग्रिम आणि कापणी पूर्वआधीचे जे काही ट्रिगर होते 2, हे बंद करण्यात आले होते. पण शेतकरी मित्रांनो, जे काही 2025 आहे चालू वर्ष, यामध्ये जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले यांना 75% पीक विमा मिळणार आहे का, तर हे संपूर्ण माहिती पाहूत. पण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, केंद्र सरकारचे जे काही कृषी मंत्री आहेत म्हणजेच की शिवराज सिंग चौहान यांनी आजच पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले की शेतकरी मित्रांना जे काही पीक विमा मिळत आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही नुकसान आहे ते गृहीत धरल्यानंतर त्यांना पीक विमा मिळणार आहे. म्हणजेच की तुमची 25% अग्रिम म्हणजे की मंजूर करण्यासारखी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, किंवा कापणी परवा आधीचं नुकसान झालेलं आहे, किंवा शेतकऱ्यांचं 50% पूर्व नुकसान झालं आहे, म्हणजे की समजाच नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना 50% पीक विमा द्यायला हवा. अशा प्रकारची समजी जात पडताळ केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. पण शेतकरी मित्रांनो, हे जे काही म्हणजे की ट्रिगर आहेत हे कधीपासून लागू होणार, तर शेतकरी मित्रांनो 2026-2027 या इसवी वर्षाला लागू होणार आहेत. म्हणजे की 2026-27 म्हणजे की येणाऱ्या वर्षाला तुम्हाला हे ट्रिगर लागू होणार आहेत. ते कोणकोणते, तर कापणी पूर्वआधीचं नुकसान झाल्यानंतर पीक विमा मिळणार, कापणी करताना नुकसान झालं त्याचा पीक विमा मिळणार, 25% अग्रिम हा पण पीक विमा मिळणार आणि 50% हा पण पीक विमा मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, थोडासा आढावा घेऊन आपण पाहूया की यावर्षी जे काही पीक विमा आहे ते कोणकोणत्या जिल्ह्यांना मंजूर आहे आणि किती शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी 92 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि हे कोणते 8 जिल्हे आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त नुकसान झाले आणि त्यांना लवकर म्हणजे की समजा आधी मंजूर करण्यात आली. तर त्यामध्ये कोणकोणते पहा. सर्वप्रथम आहे वर्धा, धुळे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, परभणी, अशा प्रकारे हे 8 जिल्हे आहेत. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांना पण हा पीक विमा मिळणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, यावर्षी आता सरकार जे काही सरसकट पीक विमा देणार आहे, सरकारने सांगलेलं आहे म्हणजे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलेलं आहे, शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 कमीत कमी नुकसान भरपाई मिळणार आहे. तर इथून म्हणजे की जास्तीत जास्त 50,000 म्हणजे की 52,000 अशी नुकसान भरपाई मिळणार आहे, म्हणजे की पीक विमा मिळणार आहे असं सरकारने सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या नुकसानावर अवलंबून असणार आहे की शेतकऱ्यांना पीक विमा किती मिळणार आहे. हेक्टरी 17,000 मिळणार आहे का, 20,000 मिळणार आहे का, 25,000 मिळणार आहे का, तब्बल 52,000 रुपये मिळणार आहे. आता शेतकरी मित्र म्हणतात हे कसे शक्य आहे, तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची जमीन खडून गेलेली आहे म्हणजे की त्याचं खूप सारं नुकसान झालं आहे, पीक तर जमीनदोस्त झालेलंच आहे पण जमीन पण वाहून गेलेली आहे, खडून गेलेली आहे, तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा जास्त मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं फक्त आणि फक्त पिकाचंच नुकसान झालेलं आहे आणि पीक थोडंफार कापणी पूर्वकात म्हणजे की कापायला आहे, त्या शेतकऱ्यांना पीक विमा थोडा अजून कमी मिळणार. आणि ज्या शेतकऱ्यांचं फक्त पीक म्हणजे की थोडंफार पावसाने उबळले आणि हे झाले, पाणी साचलेलं आहे, आणि ज्या शेतकऱ्यांना म्हणजे की पाणी साचून पुन्हा वाहून गेलेलं आहे पाणी, आणि की पीक तुम्हाला बरेच हाताला म्हणजे कापायला तुमच्या घरात पीक आलेलं आहे, तर अशा शेतकऱ्यांना फक्त 17,500 कमीत कमी पीक विमा मिळणार आहे अशा प्रकारे सांगण्यात आलेले. योग्य जर वेळी जर काही बदल झाला तर तुम्हाला नक्कीच कळविण्यात येईल. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते पण सतर्क होतात. आणि हो, कोणते 2 कामं केल्याशिवाय तुम्हाला हा पीक विमा मिळणार नाही. तर समजा पहिलं काम आहे आधार कार्डची KYC करणे, त्यानंतर आधार कार्ड बँकला लिंक करणे. कारण की कोणतीही योजना असो किंवा कोणतीही योजनेचे पैसे असो, ते पडण्याआधी तुम्हाला आधार कार्डची KYC करण्यात आहे आणि बँकला लिंक नसेल बँकला लिंक करायचं आहे. जर लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे कोणाच मिळणार नाहीत, कोणत्याच योजनेचे मिळणार नाहीत. का मिळणार नाहीत, तर DBTद्वारे पैसे येत असतात, त्याला आधार कार्ड जर लिंक नसेल तर DBT हे तुमचे पैसे अडथळते म्हणजे की अडकून धरते आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर बी येत नाहीत आणि शासनाकडे बी जात नाहीत. त्यामुळे शासन तुम्हाला अपात्र करून टाकते. अशा प्रकारची माहिती होती. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माहिती कशी वाटली कमेंट करा. धन्यवाद.